सो हाय हॅलो आणि नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं की थंबनेल बघून तुम्हाला समजत असेल की आम्ही आता कात्रजच्या झूमध्ये गेलेलो आहे आणि तिथले एंट्रीज वगैरे मी तुम्हाला या चार्टमध्ये दाखवले, तर तुम्ही हा चार्ट बघू शकता. आणि जर तुम्हाला एंट्री करायची असेल आणि पूर्ण झू जर बघायचं असेल तर या मॅपनुसारच बघा, कारण पूर्ण झू फिरण्यासाठी हा मॅप तुमच्या खूप कामात येणार आहे. तर आम्ही तिथे आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला मंकीचा पॉईंट भेटलेला होता आणि मंकी खूप जास्ती होते आणि ते बघून सात्विक खूप जास्त आनंदी झालेला होता. आणि आम्ही अजगर वगैरे सुद्धा बघितले, जे जुन्या काळातले कासव आहे ते सुद्धा बघितले आणि तिथे सेल्फी पॉईंटसुद्धा आहे. तिथे गेल्यानंतर सात्विकचे थोडे फोटोज वगैरे क्लिक केले. माझ्या मते ना या झूमध्ये, कात्रजच्या झूमध्ये तुम्ही दुपारीच जायला नको, कारण दुपारी ना मॅक्झिमम प्राणी झोपलेले असते. थोडी दुपार म्हणजे 3 वाजतानंतर किंवा 12 वाजताच्या आधी या झूमध्ये तुम्ही जाऊ शकता, कारण ना प्रत्येक प्राणी जिकडे तिकडे झोपलेला होता, म्हणून थोडा मूड ऑफ तुमचा पण होऊ शकतो. नशिबाने आम्हाला 2 अस्वल भेटलेले होते आणि ते खूप जास्त मस्ती करत होते, म्हणून मला थोडे जास्ती क्लिप्स काढायला भेटले या दोघांचे आणि ते बघून ना सात्विक खूप जास्त आनंदी झाला होता. तिकडे ही जी गर्दी बघताय ना, हे वाघ बघायला होता. एक पांढरा वाघ होता आणि एक आपला रेग्युलर वाघ होता. पांढरा वाघ तर काही दिसले नाही, कारण तो तिकडे जाऊन झोपलेला होता. प्राणीच नाही, फक्त माणसाची गर्दी झालेली आहे. माणसं आहे, प्राण्याचा कुठेच पत्ता नाही आहे. तुला किती प्राणी दिसले? 4-5? दुपार असल्यामुळे आम्हाला फक्त 4 ते 5 प्राण्यांचा म्हणजे आम्हाला फक्त ते दिसलेले होते आणि थोडं मूड ऑफसुद्धा झालं होतं, कारण खूप जास्त ऊन होती. तर आम्ही पूर्ण झू तर काही फिरलो नाही. जर तुम्हाला यायचं असेल तर ऑनलाईन चेक करून या की कोणता कोणता टाईम बेस्ट आहे प्राणी बघायसाठी. तर आजचा दिवस आमचा फक्त झूचा होता. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला नवीन असेल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, थँक्यू.